सुप्रभात. आम्ही आता निघालो आहोत गुढीपाडवा साजरा करण्यासाठी. मँचेस्टरमध्ये आम्ही आता गुढीपाडवा साजरा करणार आहे. मँचेस्टर मराठी मंडळातर्फे हा एक पुढाकार घेऊन एक उत्सव साजरा केला जाणार आहे. बऱ्याच छान छान गोष्टी घडणार आहे. गुढीपाडवा खरं तर आम्ही खूप मिस करत होतो भारतामध्ये, की इथे आम्हाला करता येत नाही, पण आज खरं धमाल आहे. आज खूप मज्जा येणार आहे. स्नेहलची तयारी बघा तुम्ही. आज मी स्वतः तिला खूप दिवसांनी साडीत बघितलं आहे. मी स्वतः आज असे काही चांगले वस्त्र परिधान केलेत. त्यामुळे आमच्यासोबत राहा. आज बरीच धमाल घडणार आहे. बरेच मोठी गुढी उभारूया मराठी मंडळाची इकडे मँचेस्टरमध्ये. हां, मोठी गुढी उभारूया आणि नेहमीप्रमाणे भरपेट तिथे काय काय छान मराठी पदार्थ असणार आहेत त्याचाही आपण आस्वाद घेऊया. ते सगळं मी तुम्हाला वेळच्या वेळी दाखवतच राहील. चला भेटूया. एक्सायटेड का? एक्सायटेड एकदम. हो. चला. आज मंदिरात नाहीये प्रोग्राम. हे मंदिरात नाहीये, मंदिरच आहे, पण आपण नेहमीच्या मंदिरात नाही करत आहे. जैन समाज हॉल मध्ये आज. हॅलो. हो नो वे. नमस्कार. हॅलो. आम्ही आता जैन समाज हॉल मध्ये दाखल झालो आहोत, जिथे मँचेस्टर मराठी मंडळाचा गुढीपाडवा उत्सव साजरा केला जाणार आहे. अजून हॉलमध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. लाईट्स, साऊंड सिस्टीम, सजावट अशी बरीच कामं हॉलमध्ये चालू होती. प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिली होती आणि कामं जरी वाटून दिली नसली तरी प्रत्येक जण पुढाकार घेऊन काही ना काही काम करत होता आणि मदत करत होता. तुम्हाला आता हॉल सजलेला, सगळ्या ठिकाणी सजावट झालेली जरी दिसत असली तरी त्याच्या मागे कार्यकर्त्यांची खूप मेहनत आहे. फुलांच्या माळा लावणं, हॉलची साफसफाई करणं, या सगळ्या खुर्च्या मांडणं, अशी असंख्य कामं कार्यकर्ते करतच होती. हे व्हिडिओ कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीचे, जिथे पुढाकार घेऊन कार्यकर्ते हॉलमध्ये पोहोचले होते आणि सजावट करत होते. आताचं रूप आणि आधीचं रूप बघितल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की या खुर्च्या, इथे सगळा सेटअप वेगळा होता. स्टेज देखील काही सजलेलं नव्हतं, ना हॉल सजलेला होता. हे पूर्ण कार्यकर्त्यांनी आदल्या रात्री येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन याची सजावट पूर्ण केली होती. हॉलमध्ये सगळ्यांचं स्वेच्छेने काम करणं तर सुरूच होतं, पण या हॉलमध्ये ज्यांनी गेमसाठी जागा बुक केल्या होत्या त्यांना त्रास न होऊ देता सजावट देखील तितक्या शांत पद्धतीने सुरू होती. नमस्कार. काय म्हणताय? बस मस्त मस्त. हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हालाही शुभेच्छा. दिसाल तुम्ही. हॅलो. नमस्कार. धडाडीचे कार्यकर्ते कामाला एकदम. हॅलो. कार्यक्रमाच्या आधी सगळ्यांसाठी मस्त नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मस्त तर्री पोहे, फक्कड चहा. आहा. तुम्ही आहात की व्हिडिओ मध्ये आलात तुम्ही? काय पाहिजे तुला? कार्यक्रम सुरू होण्या अगोदर सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला आणि नंतर कार्यक्रमाचा देखील मनसोक्त आनंद लुटला. आता कार्यक्रमासाठी हळूहळू लोक जमायला लागले होते. हॅलो, हाय.
हाच आहे हाच आहे. याच्यावर फक्त ते टोपी वगैरे घालणार बास. हॅलो. इथे जरा जुन्या काळातला देखावा करण्यात आला होता, जसा खलबत्ता, जातं, बैलगाडी आणि हे आपले दैवत, ज्यांच्यामुळे आपण हे आजचे चांगले दिवस बघतोय. इकडे ढोल ताशा पथकाची कार्यक्रम गाजवण्यासाठीची तयारी आता सुरू झाली होती. गुड मॉर्निंग. इथे रजिस्ट्रेशन डेस्कचं काम व्यवस्थित चालू होतं, जसं प्रत्येकाला जेवणासाठी रिस्टबँड देणं, राफेलचा लकी ड्रॉ देखील होता, त्याचे कुपन्स देणं. आता चांगलीच गर्दी जमायला सुरुवात झाली होती. नक्की कोणाला बडवणार आहे? ढोल का तुला? नमस्कार मंडळी. नमस्कार. आवाज एकदम कमीच वाटतोय, जरा जोश कोणा. नमस्कार मंडळी. नमस्कार. ओके, आपण 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम चालू करणार आहोत. ओके, 2 गोष्टी. ज्यांनी कोणी नाश्ता केला नाही केला, आता काउंटर बंद करण्यात आलेला आहे, त्यांनी जेवणावरती ताव मारायचा आहे, तर हरकत नाही. जेवण करताना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये बँड आहे, त्यांनाच जेवण मिळणार आहे, त्याची दक्षता घ्यावी. तर ज्यांनी 24 गुढीपाडवा. स्वागत स्वागत स्वागत. मी गिरीश आणि मी रुचिता आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा कार्यक्रम साधारण 4 ते 4.5 तास असा पूर्ण होईल आणि कार्यक्रमाची सुरुवात लेझिम ताशा ढोल पथक. सगळे कार्यकर्ते आता पुढचा कार्यक्रम गाजवण्याच्या तयारीत आहेत. जय शिवाजी.
सुपर तो मलिक जपान सुपर जय शिवराज है जय शिवराज है जय शिवराज है।
गुढी उभारून झाल्यानंतर गुढीची पूजा देखील करण्यात आली. ढोल ताशा पथकाने नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला दिमागदार सुरुवात केली. आता सुरुवात झाली आहे पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची. या चिमुकल्यांनी देखील आपली कला सगळ्यांसमोर सादर केली. अगदी ऑर्गन वाजवण्यापासून श्री राम जन्माचा आनंद घेतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला सखी राम जन्मला कौसल्या उघडी तुने
पवित्र महाकाव्य आहे आणि वाल्मिकी ऋषींनी लिहिले आहे. रामायणामध्ये 24,000 श्लोक असून ते 7 खंडांमध्ये विभागले आहे. रामायणाची मुख्य कथा अयोध्याचे राजपुत्र राम, त्यांची पत्नी सीता, रावणाकडून झालेले सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा झालेला वध अशी आहे. ह्या बाल कलाकारांनी रामायण इतके उत्कृष्टरित्या सगळ्यांसमोर सादर केले. माता कैकेयी आणि राजा दशरथाच्या आज्ञेनुसार राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षाच्या वनवासास निघतात. खूप दिवसाच्या प्रवासानंतर गोदावरी नदीच्या काठी पंचवटीला एका पर्णकुटी बनवून तिकडे राहू लागतात. एके दिवशी लंकेचा राजा रावण, त्याची बहीण शूर्पणखा रामाचे तेजस्वी रूप पाहून मला तुम्ही खूप आवडते. तू माझ्यासोबत लग्न करू शकते का? नाही, माझं लग्न झाले. ही माझी पत्नी सीता आहे आणि हे माझं भाऊ लक्ष्मण आहे. त्याला विचार. रामाच्या मदतीस येते आणि तिकडे सीता माते एकटा होती. अरे, हा तर दादाचा आवाज आहे. लक्ष्मण धाव. अरे, हा तर होत नाही. माझी आज्ञा आहे, तुम्ही स्वामींच्या मदतीस जावे. माते, मी तुमच्या भोवती ही रेषा आखते. तुम्ही ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका. हो, मी नाही ओलांडणार. तुम्ही स्वामींच्या मदतीस जावे. कसे वाटले आमचे गोड राम, लक्ष्मण, सीता, शूर्पणखा? जय श्रीराम. जय श्रीराम. खूपच घमासाने. इतक्या लहान वयात आणि परदेशात राहून देखील हे चिमुकले आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताय, याचा खूप अभिमान वाटतो. सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने, करविहार सामच्याने, तुझं पंख दिले देवाने, करविहार सामत्याने. दरी डोंगर हिरविराने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सरिता सागरा. सोन्याचा पिंजरा, सोन्याचा रेषा, वासुदेव आता आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसायला लागलेत, नाही का? पण या चिमुकल्यांनी तर UK मध्ये वासुदेवाचे दर्शन घडवून आणले.
प्राणप्रिय ही माय मराठी आमची मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे माणा ही आमची आहे बोली अस्मानी जगे भव्य पताका भगव्या झरपटक्याची महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची हे बघायचंय की ते आपलं रोपटं टिकून राहणार आहे, तग धरणार आहे. तर त्या मातीमध्ये, त्या मुळांमध्ये आपल्या संस्कृतींमधून व्हॅल्यूज, आपल्या वारसा त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना आतून सक्षम बनवायचंय आणि आपला वारसा पण पुढे पोचवायचा आहे. सगळे सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर लगबग सुरू झाली ती जेवणाची. कारण आतमध्ये मस्त महाराष्ट्रीयन चमचमीत पदार्थ होते. नंतर वेळ होती ती राफेल लकी ड्रॉ कुपन्सची. सगळ्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. राफेल लकी ड्रॉ तिसरा विजेता आहे नंबर 45. येस, राफेल लकी ड्रॉ. डोळे बंद करून पहिला विजेता आणि नंबर 216 आरती गुरव. आरती गुरव पैठणी. कुठे आहेत आरतीताई? आरतीताई कृपया पुढे या आणि आपलं पारितोषिक घ्या. काय ती गंमत. पहिल्या विजेत्या आरती गुरवजी खूप खूप अभिनंदन. पैठणी. मॅडम एक्सक्यूज मी. थँक्यू थँक्यू. एक मिनिट हा सगळ्यांनी. थँक्यू थँक्यू. जेवणासाठी रांग. व्हॉलंटियर्स आमचे सगळे. वासुदेवाले वासुदेवाले. ओके सर. हाय. हॅलो. चला पुढे चला. लग्नातला फोटोग्राफर असतो ना, तसाच आहे मी. आणि जेवताना इतकं नीट आ करायचा. सॉरी बेटा. येस येस घेतो मी बरोबर. जेवणात मस्त बटाटा वडा, कोथिंबीर वडी, वेगळ्या प्रकारच्या चटण्या, पनीरची भाजी, पुलाव, वरण भात, आम्रखंड, पुरी, पापड, कोशिंबीर असा मस्त मेनू होता. सगळ्यांनी जेवणाचा अगदी पोटभर आस्वाद घेतला. लग्नाच्या पंक्तीत कॅमेरामन फिरतोय. घास व्यवस्थित घ्या सगळ्यांनी. लग्नाच्या पंक्तीत कॅमेरामन फिरतोय. घास नीट घ्या.
इंटरनॅशनल गीता फेस्टिवलचे सर्व आहेत ते प्रणेते आहेत आणि त्यांच्या अंतर्गत आपल्या UK मध्ये पण खूप साऱ्या सिटीजमध्ये हा गीता महोत्सव ऑर्गनाईज होणार आहे. तर डेट आहे 9, 10 आणि 11 ऑगस्ट या 3 दिवशी आपल्या मँचेस्टरमध्ये पण हा गीता महोत्सव होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात आपण मिरवणूक करणार आहोत आपल्या सिटीमध्ये, मँचेस्टर सिटीमध्ये. तर त्यामुळे सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. आणि मला माहिती आहे लोक गर्दी आहेत, जेवणाची पण भूक आहे, पण आपण निवडलेले मराठी गाणा सन्मान या वर्षीचे विजेते आहेत भूषण रणसिंग आणि परिवार. भूषण रणसिंग स्टेजवर आला. परिवार जेवायला आहे. त्याच्या परिवारांनी जेवायला ऑलरेडी नंबर लावलेला आहे, पण हरकत नाही, आपण नंतर फोटो काढा. पण भूषण रणसिंग इथे आहेत. वा, आणि आपले मराठी मंडळातर्फे जे पण उपक्रम होतात, जसे भजन संध्या म्हणा किंवा असे गणेशोत्सव म्हणा, प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा एकदम उत्स्फूर्त सहभाग आणि निस्वार्थ सेवा भावप्रमाणे ते आपल्याला सहभाग करतात. मला आठवतं पहिल्या वर्षी जेव्हा ते मँचेस्टरमध्ये मूव्ह झाले मागच्या वर्षी, नंतर महिला मंडळांचा काही ट्रेंडिंग गाण्यांवर रील बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. माझे आपले सगळ्यांना व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचे प्रयत्न सुरू होते. मंडळी ह्या घास भरवा, लाईन तोडून जायचं. जेवणाचा कार्यक्रम आज सुरूच होता. व्हिडिओग्राफर आलाय, घास नीट घ्या. येईल आता भरपूर येईल. अरे मिळत नाही का विक्रांत? अरे काय जेवण. अगदी मराठमोळ. इतका मोठा कार्यक्रम होऊन देखील चिमुकल्यांची एनर्जी तसूभर देखील कमी झाली नव्हती. चला, तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम बघितला, चकाचक बघितली, रोषणाई बघितली, सगळं बघितलं, पण त्याच्या मागची कार्यकर्त्यांची मेहनत ही खूप महत्वाची होती. आणि ती कार्यक्रम संपल्यानंतर देखील त्यांची तशीच मेहनत सुरू होती.
दॅट्स इट. कार्यक्रम संपल्यानंतर हॉलची परिस्थिती सुरुवातीला ताब्यात घ्यायच्या आधी जशी होती अगदी तशीच परत केली. एखादा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी त्याच्या मागे किती मेहनत असते हे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल. चला तर मंडळी, आमचा गुढीपाडव्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात आणि दिमाखात पार पडला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परदेशात राहून देखील आम्ही आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.